रिक्षात बसलेल्या महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला नाशिक गुन्हा शाखेच्या युनिट क्रमांक 1 अटक केली आहे। फिर्यादी महिला सिडको स्टेट बँक चौक या ठिकाणाहून मेन रोड नाशिक या ठिकाणी जात असताना यशवंत व्यायामशाळेजवळ रिक्षामध्ये बसल्या। त्यावेळी रिक्षा चालकानं अश्लील कृत्य करत त्यांचा विनयभंग केला। या संदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा अज्ञात रिक्षा चालकाविरोधात नोंदवण्यात आला होता। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपासाचे आदेश दिले। पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा प्रशांत बच्छाव सह पोलीस आयुक्त गुन्हा शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट 1 ला तपास सोपवण्यात आला। गुन्हा शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार विशाल काठे आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हेगार नासिर शेख यानं केलेला असून भारतनगर परिसरामध्ये फिरत आहे। माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली। त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केलं। पथकानं भारतनगर दर्गा परिसरामध्ये सापळा रचून आरोपी नासिर खलील शेख वय वर्ष 25 गल्ली क्रमांक 10 वडाळा रोड भारतनगर या ठिकाणच्या त्याला अटक केली। चौकशीमध्ये त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदीप मजदे, संदीप भांड, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, रमेश कोळी, धनंजय शिंदे, मुख्तार शेख, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, गोरक्ष साबळे यांनी सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक।